नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडायसेस अँड सर्ट्स या चॅप्टरमधील पुढील क्वेश्चन आणि आन्सर सॉल्व करणार आहोत. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इंडायसेसचे काही रूल्स पाहिलेले होते. त्याला आपण लॉज ऑफ इंडायसेस असं नाव दिलेलं होतं आणि काही लॉ आपण पाहिलेले होते. तर जे आपण लॉ पाहिलेले आहेत त्यांचा अजून एकदा आपण रिव्हिजन करूया आणि त्यानंतर मग पुढील क्वेश्चन्स सॉल्व करूया. की समजा a रेज टू पॉवर m इंटू a रेज टू पॉवर n जर बेस सेम असेल, मल्टिप्लिकेशन असेल, तर a रेज टू पॉवर बेस जसा आहे तसा लिहायचा आणि एक्सपोनंटमध्ये ॲडिशन करायची, म्हणजे a रेज टू पॉवर m प्लस n. जर समजा a रेज टू पॉवर m डिवाइड बाय a रेज टू पॉवर n असं दिलेलं असेल, बेस सेम, डिव्हिजन असेल, तर एक्सपोनंटमध्ये सबट्रॅक्शन होणार, म्हणजे a रेज टू पॉवर m मायनस n होणार. जर a रेज टू पॉवर m असेल, ब्रॅकेट रेज टू पॉवर n असेल, तर a रेज टू पॉवर या दोन्ही पॉवरचं मल्टिप्लिकेशन होणार, a रेज टू पॉवर mn होणार. हे रूल आपण पाहिलेले आहेत, तरी सुद्धा अजून एक वेळेस आपण रिव्हिजन करूया. बेस सेम, मल्टिप्लाय, ॲडिशन, बेस सेम, डिव्हिजन, सबट्रॅक्शन. बेस एकच आहे, पॉवर ब्रॅकेट पॉवर मल्टिप्लिकेशन, a इंटू बी ब्रॅकेट रेज टू पॉवर m. ब्रॅकेटची पॉवर असेल आणि ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन असेल, तर पॉवर दोन्ही नंबरला सेपरेट, a रेज टू पॉवर m इंटू बी रेज टू पॉवर m. a अपॉन बी ब्रॅकेट रेज टू पॉवर m, ब्रॅकेटमध्ये डिव्हिजन पॉवर, तर पॉवर दोघांना सेपरेट, a रेज टू पॉवर m डिवाइडेड बाय b रेज टू पॉवर m. कोणत्याही नंबरची पॉवर 0, व्हॅल्यू 1, आणि जर एखाद्या नंबरची पॉवर निगेटिव्ह असेल, a रेज टू पॉवर मायनस m, तर 1 अपॉन a रेज टू पॉवर प्लस m. आणखीन एक, a अपॉन b ब्रॅकेट रेज टू पॉवर मायनस m. जर निगेटिव्ह पॉवर असेल आणि जर फ्रॅक्शनची पॉवर असेल, तर निगेटिव्ह पॉवर पॉझिटिव्ह होण्यासाठी जो फ्रॅक्शन दिलेला आहे a अपॉन b त्याचा आपल्याला रेसिप्रोकल लिहायचा आहे, b अपॉन a, आणि ब्रॅकेट रेज टू पॉवर मायनस m होतं ते प्लस m या ठिकाणी लिहायचं आहे. हे रूल्स आहेत जे आपण त्यांचा वापर करून पुढील जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन आहे बघा, सिम्प्लिफाय अँड एक्सप्रेस द रिझल्ट इन पॉवर नोटेशन. सिम्प्लिफाय अँड एक्सप्रेस द रिझल्ट in power notation. Express the result in power notation with positive exponent. With positive exponent म्हणजे काय की दिलेले जे एक्सप्रेशन आहेत, जे काही पॉवर नोटेशनमध्ये काही दिलेले एक्सप्रेशन आहेत, ते आपल्याला पॉझिटिव्ह एक्सपोनंटमध्ये लिहायचे आहेत आणि त्यांना सिम्प्लिफाय करायचं आहे. आता -4 या ठिकाणी एक क्वेश्चन आहे, -4 रेज टू पॉवर 8 डिवाइडेड बाय -4 रेज टू पॉवर 5. तर हे जे रूल आहेत, हे रूल आपल्याला यूज करायचे आहेत. तर हे सर्व रूल या अगोदरच्या क्लासमध्ये आपण क्रमाने लिहून घेतलेले आहेत. आता आपण रिवाइज केलेले आहेत, म्हणजे आपल्या सर्वांना हे जे रूल आहेत ते व्यवस्थित आता समजलेले असणार आहेत. या ठिकाणी बघा क्वेश्चन दिलेला आहे, -4 रेज टू पॉवर 8 डिवाइडेड बाय -4 रेज टू पॉवर 5. म्हणजे काय की जर बेस सेम असेल, -4 तर -4 जसा आहे तसा, आणि पॉवरमध्ये या ठिकाणी डिव्हिजन असल्यामुळं पॉवरमध्ये सबट्रॅक्शन 8 मायनस 5 म्हणजे -4 रेज टू पॉवर 8 मायनस 5 म्हणजेच 3. आता सिम्प्लिफाय
अँड एक्सप्रेस द रिझल्ट, हा आलेला रिझल्ट इन पॉवर नोटेशन, पॉवर नोटेशनमधील हा रिझल्ट लिहायचा आहे विथ पॉझिटिव्ह एक्सपोनंट, हा एक्सपोनंट पॉझिटिव्ह असला पाहिजे. मग या ठिकाणी एक्सपोनंटचं साईन काहीच नाही, याचा अर्थ हा एक्सपोनंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे -4⁻³ हे आन्सर जो आपण क्वेश्चन दिलेला आहे त्यासाठी बरोबर आन्सर असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर -3⁻⁴ मल्टिप्लाइड बाय 5/3⁻⁴, 5/3⁻⁴. तर हा जो क्वेश्चन आहे तो आपल्या सर्वांना सॉल्व करायचा आहे आणि हा क्वेश्चन सॉल्व करून कमेंटमध्ये आन्सर लिहायचं आहे. आन्सर लिहित असताना अगोदर सॉल्व करायचं आहे, डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही. अगोदर क्वेश्चन सॉल्व करा, नोटबुकमध्ये सॉल्व करा आणि मग आन्सर लिहा. -3⁴ इंटू 5/3⁻⁴. क्वेश्चन कसा सोडवायचा आहे हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. सिम्प्लिफाय करायचं आहे आणि पॉवर नोटेशनमध्ये आन्सर लिहायचं आहे. आणि पॉवर जी आहे ती पॉझिटिव्ह एक्सपोनंट असला पाहिजे, जी पॉवर आहे ती एकच असली पाहिजे आणि ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर आता आपल्या सर्वांचा हा क्वेश्चन सोडून झालेला असेल असं गृहीत धरून आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. बघा या ठिकाणी -3⁻⁴ आहे आणि इंटू मल्टिप्लिकेशन आहे, पण इथं -3 हा बेस आहे आणि ह्या ठिकाणी 5/3 बेस आहे. दोन्ही ठिकाणी बेस सेम असेल, सारखा असेल, मल्टिप्लाय असेल तर आपण पहिला रूल वापरतो. आणि या ठिकाणी बेस सेम नाही पण पॉवर या ठिकाणी सेम आहे आणि पॉवर सेम आणि या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. मग कोणता रूल आहे बघा, एक रूल आपण घेतलेला होता a × b (m). तर a ला पण पॉवर m लिहायची आहे, मल्टिप्लाय लिहून b ला पण पॉवर m लिहायची आहे. आता या रूलचा आपण रिव्हर्स रूल वापरायचा. रिव्हर्स रूल म्हणजे कसा येणार, a ची पॉवर m, दोन्ही नंबरला पॉवर सेम आहे m आणि इथं मल्टिप्लिकेशन आहे. 4 पॉवर सेम आहे पण m ही पॉवर एकाच वेळेस लिहायची. म्हणजे 4 जी पॉवर आहे ती या ठिकाणी आपल्याला एकाच वेळेस लिहायची. आणि इथे जे दोन बेस आहेत ए आणि बी ते ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचे. मग जे बेस कोणते आहेत, -3 इंटू 5/3. मग आता ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आणि आन्सर लिहायचं. आता हे मल्टिप्लिकेशन कसं होणार, -3चा बेस काही नाही म्हणजे 1. आता हे सोडवायचं आहे आणि हे सोडवल्यानंतर मग आपला आन्सर मिळणार आहे. मग 3 डिनॉमिनेटरमध्ये आहे, 3 न्यूमरेटरमध्ये आहे. तर 3 × 3, 3 × 3 हे -1 आहे, -1 इंटू 5 म्हणजे होणार -5 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये 1 × 1 लिहिण्याची आवश्यकता नाही म्हणजे हा राहिला फक्त -5 आणि (4) -5 (4) हे आपला आन्सर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 बघा. इन ब्रॅकेट 3⁻⁻⁷, 3⁻⁻⁷ डिवाइडेड बाय 3⁻⁻10, 3⁻⁻10 ब्रॅकेट क्लोज मल्टिप्लाइड बाय 3⁻⁻5, मल्टिप्लाइड बाय 3⁻⁻5.
-5. आता या ठिकाणी बघा ब्रॅकेट दिलेला आहे, ब्रॅकेटमध्ये 2 टर्म दिलेला आहे, डिव्हिजन साईन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लाय 3⁻⁻5. तर हे पण सिम्प्लिफिकेशन तुम्ही ट्राय करायचं आहे. 2 मिनिट वेळ तुम्ही घ्या आणि शेवटी जे आन्सर दिलेलं आहे ते पॉझिटिव्ह पॉवर असेल अशा पद्धतीने आन्सर लिहायचं आहे. तोपर्यंत बघा हा जो आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे -5⁻⁴, ह्या क्वेश्चनमध्ये -5 हा बेस आहे आणि पॉवर 4 आहे. जर पॉवर निगेटिव्ह नंबरची पॉवर जर इवन असेल, निगेटिव्ह नंबरची पॉवर जर इवन असेल तर आन्सर पॉझिटिव्ह असतं. म्हणजे ही जी मायनस पॉवर आहे ती आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे आणि 5ची पॉवर आपल्याला 4 लिहायची, म्हणजे 5⁻⁴ हे पण आपण आन्सर लिहू शकतो. या दोन्हीपैकी कोणतंही एक आन्सर लिहिलं तरी बरोबर आहे. तोपर्यंत आता हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा आणि एक हिंट मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वांना की अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. मग ब्रॅकेटमध्ये जो रूल येतो तो रूल यूज करा. ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर इथे 1 नंबर येणार आणि परत नेक्स्ट नंबर घ्यायचा मल्टिप्लिकेशनमध्ये आणि मग दुसरा रूल जो आहे तो या ठिकाणी यूज करायचा आणि मग आपल्याला आन्सर मिळेल. बघा, ट्राय करा. 1-2 मिनटं वेळ घ्या. शक्य असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि मग आन्सर सॉल्व्ह करा आणि मग आन्सर लिहा. आता बघा, जर 3⁻⁻7, आता ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करायचा. सर्वांचा सोडून झालेला असेल असं आपण गृहीत धरून क्वेश्चन सॉल्व्ह करूया की जर ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करायचं असेल तर ब्रॅकेटमध्ये डिव्हिजन आहे आणि दोन्ही नंबरचा जो बेस आहे 3 आणि 3 बेस सेम आहे आणि डिव्हिजन आहे. म्हणजे जो पहिला रूल होता तो आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. मग बेस जसा आहे तसं अगोदर लिहा 3 आणि एक्सपोनंटमध्ये सबट्रॅक्शन होणार आहे. मग सबट्रॅक्शन कसे होणार, -7 अगोदर लिहा आणि हे मायनस साईन डिव्हिजनसाठी जे आपण घेतलेलं आहे ते मायनस साईन आणि मल्टिप्लाइड बाय परत हे -10, कारण आपल्याला -7 मधून -10 ला मायनस करायचं आहे. -7 मधून -10 ला मायनस करायचं आहे म्हणून -10 आपण इथं लिहिलं, -7 लिहिलं आणि मध्ये मायनस साईन लिहिलं. आता 2 साईन ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं साईनचं आणि पुढं बघा मल्टिप्लाइड बाय 3⁻⁻5 आहे. मग आता हे काय होणार, 3⁻⁻7 मायनस इंटू मायनस, सेम साईन आहेत, मायनस आणि मायनस सेम साईन आहेत तरी पण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे मायनस इंटू मायनस हे मल्टिप्लिकेशन होतं प्लस, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन मिळणार प्लस आणि हे 10. तर -7 + 10 मल्टिप्लाइड बाय 3⁻⁻5. आता हा जो बेस आहे तो जसा आहे तसा लिहायचा आहे आणि -7 + 10 दोन्ही नंबरसाठी डिफरंट साईन आहे. आता या ठिकाणी जो आपल्याला रूल घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचा. ह्या दोन्ही नंबरमध्ये मल्टिप्लिकेशन तर नाही, त्यामुळे रूल ॲडिशन सबट्रॅक्शनचा रूल घ्यायचा. मग आता ॲडिशन सबट्रॅक्शनचा रूल काय, सेम साईन असेल तर ॲडिशन, डिफरंट साईन असेल तर सबट्रॅक्शन. मग ह्या दोन्ही नंबरमध्ये सबट्रॅक्शन होणार, 10 मधून 7 मायनस होणार, 3 येणार आणि 10 हा मोठा नंबर आहे त्याचं साईन प्लस, तर 3⁻3 हे सोडवल्यानंतर 3⁻3 मिळणार मल्टिप्लाइड बाय 3⁻⁻5. आता परत या ठिकाणी आपल्याला एक रूल घ्यावा लागेल आणि तो रूल कोणता आहे बघा, बेस सेम मल्टिप्लिकेशन म्हणजेच पॉवरमध्ये ॲडिशन, एक्सपोनंटमध्ये ॲडिशन होणार. आता ही ॲडिशन कशी होणार, 3⁻3 प्लस -5. मग 3 जसा आहे तसा 3 ॲज इट इज लिहायचा आहे आणि पॉवरमध्ये काय होणार बघा, हा 3 आणि प्लस इंटू मायनस -5. मग 3⁻3 - 5 तर हे काय होणार
3 रेस टू पॉवर प्लस 3 मायनस 5. म्हणजे या ठिकाणी पण काय डिफरंट साईन आहे म्हणजे सबट्रॅक्शन होणार. तर 5 मधून 3 मायनस करा 2 होईल आणि 5 ग्रेटर नंबर आहे तर साईन मायनस म्हणजे 3 रेस टू पॉवर मायनस 2. पण या ठिकाणी क्वेश्चन बघा सिम्प्लिफाय, आपण ह्या दिलेल्या एक्सप्रेशनला पूर्णपणे सिम्प्लिफाय केलेलं आहे आणि हे मिळालेलं सिम्प्लिफाय केलं. पण पुढं काय म्हटलेलं आहे की एक्सप्रेस द रिझल्ट, हा आलेला रिझल्ट आहे इन पॉवर नोटेशन. पॉवर नोटेशनमध्ये लिहा पण विथ पॉझिटिव्ह एक्सपोनंट. हा एक्सपोनंट या ठिकाणी निगेटिव्ह आहे, आपल्याला पॉझिटिव्ह एक्सपोनंटच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. मग हा निगेटिव्ह असेल तरी एक रूल आपण घेतलेला आहे ए रेस टू पॉवर मायनस एमचा. तर ए रेस टू पॉवर मायनस एम सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये 1 आहे म्हणजे 1 या ठिकाणी लिहा आणि डिनॉमिनेटरमध्ये ए रेस टू पॉवर मायनस एमचा प्लस एम होणार. म्हणजे 3 रेस टू पॉवर मायनस 2 असेल तर 1 न्यूमिरेटरमध्ये लिहा आणि 3 रेस टू पॉवर प्लस 2 हे डिनॉमिनेटरमध्ये लिहा. आता पॉवर या ठिकाणी पॉझिटिव्ह मिळालेली आहे. आता आणखीन एक प्रकार आपण लिहू शकतो की 1चा पॉवर आपण 2 लिहू शकतो. 1चा स्क्वेअर घेतला तरी 1च मिळणार आहे, 1चा क्यूब घेतला तरी 1. मग 1ची पॉवर आपण कोणताही नंबर घेऊ शकतो. आता 2 जर आपण घेतलेला असेल तर या ठिकाणी दोघांचा पॉवर सेम आहे. तर 1 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर या नंबरला आपण 1 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येतं. का लिहिता येतं? कारण 1 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअरला 1 स्क्वेअर डिवाइड बाय 3 स्क्वेअर लिहिता येतं. म्हणजे ए अपॉन बी रेस टू पॉवर प्लस एम असेल तर ए पॉवर एम लिहा, बी पॉवर एम लिहा. हा जो रूल होता तो रिव्हर्स रूल या ठिकाणी आपण यूज करू शकतो. म्हणजे असा घेतल्यानंतर तो रिव्हर्स आणि असा घेतल्यानंतर तो रेग्युलर रूल आहे. आणि ह्या ठिकाणी आपण रिव्हर्स रूल घेतल्यानंतर पण हे प्रूव्ह होतं. म्हणजे आन्सर तुम्ही 1 अपॉन 3 स्क्वेअर लिहा किंवा 1 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर लिहा. फक्त 3चा स्क्वेअर किंवा ब्रॅकेटचा स्क्वेअर जरी लिहिला तरी आन्सर करेक्ट असणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन जो आहे तो सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन आहे बघा, 2 रेस टू पॉवर मायनस 3 मल्टीप्लाइड बाय मायनस 7 रेस टू पॉवर मायनस 3. मायनस 7 रेस टू पॉवर मायनस 3. तर हा क्वेश्चन सॉल्व करा, आन्सर कमेंटमध्ये लिहा. हा क्वेश्चन सॉल्व करून आन्सर कमेंटमध्ये लिहिता येतं. बघा जे रूल आहेत तेच रूल आपल्याला या ठिकाणी वापरायचे जे आपण या अगोदर घेतलेले आहेत. लॉज ऑफ इंडायसेस, जे इंडायसेसचे लॉज आहेत. फक्त या ठिकाणी असा भाग आहे की कोणता रूल अगोदर घ्यायचा, कोणता रूल नंतर घ्यायचा. बरोबर, सुरुवात कुठून होणार, कोणत्या एक्सप्रेशनसाठी कोणता रूल घ्यायचा, हा पार्ट या ठिकाणी आहे. आता बघा 2 रेस टू पॉवर मायनस 3 आहे आणि इथं मायनस 7 रेस टू पॉवर मायनस 3. 2 ह्या ठिकाणी बेस आहे, मायनस 7 ह्या ठिकाणी बेस आहे. दोन्ही नंबरमधला बेस जो आहे तो डिफरंट आहे. आता ह्यानंतर आपल्याला पुढं सॉल्व करता येईल. मी थोडी हिंट दिलेली आहे. तर नोटबुकमध्ये हा क्वेश्चन सॉल्व करा आणि आन्सर कमेंटमध्ये लिहून काय येतं आन्सर ते कमेंटमध्ये लिहा. आन्सर नोटबुकमध्ये सॉल्व करा आणि कमेंटमध्ये आन्सर लिहा. ठीक आहे. आता आपण हा क्वेश्चन सॉल्व करूया. बघा 2 रेस टू पॉवर मायनस 3 इंटू मायनस 7 रेस टू पॉवर मायनस 3. आपल्याला पॉवर नोटेशनमध्ये आन्सर लिहायचं आहे. म्हणजे पॉवर जे आहे ते आपल्याला सॉल्व करायची नाही. बऱ्याच वेळेस पॉवर सॉल्व करा असा क्वेश्चन असतो. मग जेवढ्या वेळेस आपल्याला पॉवर दिली तेवढ्या वेळेस लिहून मल्टिप्लाय करावं लागेल. पण या ठिकाणी तसं नाही, पॉवरमध्येच आन्सर लिहायचं, पॉवर सोडवायची नाही, एक्सपोनंट सोडवायचं नाही. मग ह्या ठिकाणी पॉवर सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे जो आपण रूल ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू पॉवर एम इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एम इंटू बी रेस टू पॉवर एम हा जो रूल घेतलेला आहे त्या रूलनुसार
रिव्हर्स रूल आपल्याला घेता येतो. पॉवर सेम असेल, मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवर या ठिकाणी लिहा आणि ह्या दोन नंबरचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजे या ठिकाणी पण काय होणार, -3 पॉवर सेम आहे -3 लिहा आणि बेस जे दोन दिलेले आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 या ठिकाणी इंटू -7. आता काय होणार, पॉवर जशी आहे तशी राहील -3 आणि 2 इंटू -7 मल्टिप्लिकेशन होणार +2 इंटू -7 -7 इंटू 2 14 -14. आता -14 आपल्याला बघा क्वेश्चन काय म्हणलं, सिम्प्लिफाय आपण केलं. एक्सप्रेस द रिझल्ट, हा रिझल्ट इन पॉवर नोटेशन मध्ये आहे पण विथ पॉझिटिव्ह एक्सपोनंट. हा जो एक्सपोनंट आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे. मग या ठिकाणी निगेटिव्ह एक्सपोनंट आहे. मग हा -3 जर आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा असेल तर -14 ला -14/1 लिहिता येतं आणि जो रूल आपण a/b ब्रॅकेट रेज टू पॉवर -m घेतला तो रूल आपल्याला या ठिकाणी घेता येतो. हा रूल काय बघा, a/b रेज टू पॉवर -m असेल तर a/b -m ला +m लिहिण्यासाठी a/b चा b/a लिहायचा. a/b ला b/a लिहिलं तर -m पॉवर +m होणार. म्हणजे या ठिकाणी -3 पॉवर आहे, एक्सपोनंट निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह होण्यासाठी -14/1 ला रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे 1 न्यूमरेटरमध्ये घ्यायचा आणि -14 ला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचे. पण मायनस डिवायडेड बाय प्लस मायनस होणार आणि ज्यावेळेस आपण मायनस हे इथं घेतलं आणि हे प्लस घेतलं तर प्लस डिवाइड बाय मायनस मायनसच होणार आहे. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या दोघांपैकी एकाला जर निगेटिव्ह साईन असेल तर ते तुम्ही न्यूमरेटरला लिहा किंवा डिनॉमिनेटर लिहा, काही फरक पडत नाही. म्हणून इथं डिनॉमिनेटरला येणार आहे तरी पण आपण न्यूमरेटरला मायनस साईन लिहायचं आहे आणि जी पॉवर -3 आहे ती या ठिकाणी +3 लिहायची आहे. म्हणजे -1/14 ब्रॅकेट क्यूब पॉवर पॉझिटिव्ह. आपल्याला फक्त पॉझिटिव्ह एक्सपोनंट पॉझिटिव्ह पाहिजे आणि हा क्वेश्चन असा आहे की निगेटिव्हमध्येच आन्सर येणार आहे कारण निगेटिव्ह नंबरचा पॉवर जो आहे तो या ठिकाणी ऑड आहे. 3 हा ऑड नंबर आहे. निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड असेल तर येणारा आन्सर निगेटिव्हच असणार आहे. हे क्वेश्चन आहेत ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याला आत्तापर्यंत आपण जे रूल घेतलेले आहेत ते रूल यूज करून आन्सर लिहायचं होतं पॉझिटिव्ह एक्सपोनंटच्या फॉर्ममध्ये. म्हणजे पॉझिटिव्ह एक्सपोनंटचा फॉर्म म्हणजे काय, सिम्प्लिफाय झाल्यानंतर शेवटी जे आन्सर मिळणार आहे ते आपल्याला पॉवरमध्ये लिहायचं आहे आणि पॉवर पॉझिटिव्ह लिहायला पाहिजे. आता असाच क्वेश्चन असा असू शकतो की पॉवर निगेटिव्ह लिहा. हा -1/14 आहे. पॉवर निगेटिव्ह लिहा -14 रेज टू पॉवर -3. समजा आन्सर आलेला आहे 5/3 ब्रॅकेट रेज टू पॉवर 5. पॉवर आपल्याला निगेटिव्ह लिहायची तर 5/3 ला 3/5 लिहायचं आणि पॉवर +5 ची होती ती -5 होणार. म्हणजे जर समजा हे आन्सर आलं आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं की निगेटिव्ह पॉवरमध्ये आन्सर लिहा तर ह्या आन्सरसाठी हे कन्वर्जन करून आन्सर आपल्याला लिहिता येतं. थोडासा बदल आहे ह्या क्वेश्चनसाठी, तो आपल्याला आन्सरमध्ये लिहिता येतो. ज्या पद्धतीने क्वेश्चन असेल त्या पद्धतीने आपल्याला आन्सर लिहायचा आहे आणि जे रूल्स आहेत, जे विचारलेला क्वेश्चन आहे त्यानुसार रूल्स आपल्याला यूज करायचे. आता पुढं क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. पुढं क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. पहिला क्वेश्चन आहे 3 रेज टू पॉवर 0 प्लस 4 रेज टू पॉवर -1 इंटू
2 स्क्वेअर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर बघा क्वेश्चन काय, 3 रेज टू पॉवर 0 प्लस 4 रेज टू पॉवर -1 मल्टिप्लाइड बाय 2 रेज टू पॉवर +2. आता हा जो क्वेश्चन आहे आणि या अगोदरचा जो क्वेश्चन आहे या दोन्हीमध्ये फरक आहे. काय फरक आहे, या अगोदरचा जो क्वेश्चन होता तो आपल्याला सिम्प्लिफाय करायचा होता आणि सिम्प्लिफाय झाल्यानंतर जे काही रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहायचा होता, एक्सपोनंटच्या फॉर्ममध्ये लिहायचा होता. मग एक्सपोनंटचा जो फॉर्म आहे तो वेगळा असेल आणि या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ हा प्रकार वेगळा असणार आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ हा प्रकार काय की जी काही पॉवर असेल ती पॉवर सोडून आपल्याला व्हॅल्यू काढायची, म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ. मग आता 3 रेज टू पॉवर 0 प्लस 4 रेज टू पॉवर -1 इंटू 2 स्क्वेअर असं दिलेलं असेल तर आपल्याला ह्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग ही व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी जे काही रूल दिलेले आहेत, लॉज ऑफ इंडायसेस, ते रूल आपल्याला वापरायचे आहेत. आता सर्वात अगोदर काय सोडवायचं आहे बघा, ब्रॅकेट. मग ब्रॅकेटमध्ये आहे काय, 3 रेज टू पॉवर 0 आणि आहे प्लस, ब्रॅकेटमध्ये साईन प्लस आहे, आणि 4 रेज टू पॉवर -1. ह्या ठिकाणी मल्टिप्लाय असतं तर आपण मल्टिप्लाय जरी असतं तरी बेस सेम नाही, पॉवर पण सेम नाही, आणि ह्या ठिकाणी 2चा स्क्वेअर आहे, 4चं पॉवर -1 आहे, 3 रेज टू पॉवर 0 आहे. तर काय करायचं, सर्वात अगोदर सिम्प्लिफिकेशनमध्ये जर एखाद्या नंबरचे म्हणजे प्रत्येक नंबरचे पॉवर दिलेले असतील तर ते पण आपल्याला सेपरेट सोडवता येतात. म्हणजे एका नंबरच्या अगोदर पॉवर सोडवायचे. मग 3 रेज टू पॉवर 0 ची व्हॅल्यू फाइंड करा. 3 रेज टू पॉवर 0 ची व्हॅल्यू +1. 4 रेज टू पॉवर -1. आता 4 रेज टू पॉवर -1 म्हटल्यानंतर 1/4 लिहिता येतं. आता हे कसं होतं बघा की जर समजा एखादा नंबर आहे 5 आणि त्या नंबरची पॉवर मायनसमध्ये आहे -5, तर हे काय होतं बघा, 5 रेज टू पॉवर -5 जर असेल तर 1/5 आपल्याला लिहिता येतं. का लिहिता येतं, कारण इथं पॉवर जी आहे 5ची ती +1 होते. मग सेम त्याच पद्धतीने 4 रेज टू पॉवर -1 असेल तर 1/4 लिहिता येतं. ह्या ठिकाणी 4ची पॉवर +1 होते. मग ह्या ठिकाणी परत 1चा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 असणार आहे, मल्टिप्लाइड बाय 2 हा जो स्क्वेअर आहे तो येतो 4. आता ह्या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करायची, म्हणजे 4 × 1 4 प्लस 1 × 1 1 डिवाइडेड बाय 4 × 1 म्हणजेच 4 आणि मल्टिप्लाइड बाय 4. आता काय होतं, 4 + 1 म्हणजेच 5 डिवाइडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4. आता मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. ह्या ठिकाणी आपण ॲडिशन सोडवली ब्रॅकेटमध्ये, कारण अगोदर ब्रॅकेट सोडवावं लागेल, पुन्हा मल्टिप्लाइड बाय 4 ब्रॅकेट आपण सोडवला, 5/4 व्हॅल्यू आली, मल्टिप्लाइड बाय 4. आता कॅन्सलेशन करायचं, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 5 × 1 म्हणजेच 5 आणि 1 × 1 म्हणजे 1. डिनॉमिनेटर 1 लिहिण्याची आवश्यकता नाही, या ठिकाणी असं लिहायचं 5. तर नेक्स्ट आपण जो सेकंड क्वेश्चन आहे तो सॉल्व करूया. सेकंड क्वेश्चन बघा, 2 रेज टू पॉवर -1 मल्टिप्लाइड बाय 4 रेज टू पॉवर -1 ब्रॅकेट क्लोज आणि पुढं डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर -2 डिवाइडेड बाय 2 रेज टू पॉवर -2. आता हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन काय फरक आहे दोन्ही क्वेश्चन मध्ये बघा. ब्रॅकेटमध्ये साइन प्लस आहे आणि या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये साइन आहे मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लाय, इथे ब्रॅकेटच्या बाहेर डिवाइड. पण इथं प्लस असेल त्यावेळेस आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू घेऊन मग त्या दोन्हीची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. या ठिकाणी बघा 4 आणि 2 बेस वेगवेगळा आहे पण एक्सपोनंट दोन्ही नंबरचा सेम आहे.
आता या ठिकाणी असं पण घेता येतं की दोन्ही नंबरचा जो एक्सपोनंट आहे तो अगोदर सोडवायचा, पुन्हा मल्टिप्लाय सोडवा आणि मग पुन्हा डिव्हिजन सोडवा, हे पण घेता येतं. किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. आता एक पद्धत आपण घेऊ की दोन्ही नंबरचा जो पॉवर आहे तो ह्या ठिकाणी सेम आहे, -1 -1. म्हणजे एक रूल जो आपण घेतलेला होता a⁻m इंटू b⁻m. दोन्ही नंबरची पॉवर सेम आहे, एकच पॉवर लिहा आणि दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. इथं पण दोन्ही नंबरची पॉवर सेम आहे, पॉवर एकच लिहा आणि दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करा 2 × 4 आणि डिवाइडेड बाय 2⁻². आता 2 × 4 म्हणजे होतं 8 आणि ब्रॅकेट (−1) डिवाइडेड बाय 2⁻². हे जसं आहे तसं मल्टिप्लाय केलं 8⁻⁻1 आलं. आता 8 हा जो नंबर आहे तो 2³ आहे, म्हणजे 2चा क्यूब घेतल्यानंतर 8 येतं. बघा 2ला 3 वेळेस लिहून मल्टिप्लाय केलं, 2 × 2 4, 4 × 2 8 येतं. मग 8 जो नंबर आहे त्यासाठी आपल्याला 2चा क्यूब लिहिता येतो. मग 2³ ब्रॅकेट (−1) डिवाइड बाय 2⁻². मग हे होणार 2⁻3 × -1 म्हणजेच -3 डिवाइड बाय 2⁻². आता डिव्हिजनचा रूल वापरायचा या ठिकाणी. डिव्हिजन आहे बेस सेम, डिव्हिजन म्हणजे एक्सपोनंटमध्ये सबट्रॅक्शन होणार. 2 बेस जसा आहे तसा लिहा आणि -3 मधून -2ला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग हे मायनस साईन ह्या डिव्हिजनसाठी आहे आणि हे परत -2 आहे. म्हणजे 2 बेस जसा आहे तसा -3 या ठिकाणी लिहा, मायनस इंटू मायनस प्लस होणार आणि सोबत 2 लिहायचं म्हणजे 2⁻. आता दोन्ही नंबर जे आहेत डिफरंट साईन आहे, सबट्रॅक्शन होणार. 3 मधून 2 मायनस केलं 1, मोठ्या नंबरचं साईन येणार -1. -1 2चा पॉवर असेल 2⁻⁻1. आता 2⁻⁻ जर -1 दिलेलं असेल, 2⁻⁻1 जर असेल तर आन्सर काय असेल आपल्याला सर्वांना माहिती झालेलं असेल. आता काय असेल बघा, निगेटिव्ह पॉवर आहे तर ह्या 2ला डिनॉमिनेटरमध्ये लिहा, -1 पॉवर +1 होणार. +1 पॉवर लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण हे तुम्हाला माहिती असावं की समजा आपण ए लिहिलं, एखादा नंबर लिहिला आणि त्या नंबरची पॉवर आपण लिहिलेली नाही काहीच, म्हणजे ह्या ठिकाणी पॉवर असते 1. 3 हा नंबर लिहिला म्हणजेच पॉवर असते 1. एक्सपोनंट हा प्रत्येक नंबरचा 1 आपल्याला घेता येतो. जरी आपण पॉवरमध्ये नंबर लिहिला असेल तरी पॉवरचा पॉवर पण 1 लिहिता येतो. म्हणजे जर समजा आपण 3⁻⁻7 -5 लिहिलं तर ह्या पूर्ण नंबरची पॉवर पण 1 लिहिता येते, कारण ह्या दोघांचं मल्टिप्लाय झालं तर -5 येतं. मग आता हा जो आपण क्वेश्चन सोडवलेला आहे तो आणखीन एका वेगळ्या पद्धतीने सोडवता येतो. ती पण पद्धत आपण या ठिकाणी सोडवू. जसं मी याबद्दल म्हटलेलं होतं की प्रत्येक नंबरचा जो पॉवर आहे तो सेपरेट सोडवायचा. मग काय होईल, 2⁻⁻1 और लिहून आपण हा क्वेश्चन सोडवू. 2⁻⁻1 मल्टिप्लाइड बाय 4⁻⁻1 डिवाइडेड बाय 2⁻⁻2. काय होतं बघा, 2⁻⁻1 आहे तर आपण 1/2 लिहिता येतं. पॉवर -1 आहे ती इथं +1 होणार, मल्टिप्लाइड बाय 4⁻⁻1 आहे 1/4⁻1 होणार, डिवाइडेड बाय 2⁻⁻2 आहे. तर या ठिकाणी 1/2⁻⁻2 आहे ते होणार +2. मग या ठिकाणी मल्टिप्लाय करा, काय होईल बघा, 1 × 1 मल्टिप्लिकेशनचा रूल. न्यूमरेटर मल्टिप्लाय विथ न्यूमरेटर, 1 × 1 4 × 2 8 डिवाइडेड बाय 1/2² म्हणजे होतं 4. आता जो रूल आपल्याला घ्यायचा आहे तो डिव्हिजनचा.
डिव्हिजनचा रूल मी या अगोदर सांगितलेला होता. फ्रॅक्शनसाठी किंवा रॅशनल नंबरसाठी 1/8 लिहायचं आणि डिव्हिजनसाठी मल्टिप्लाय लिहून 1/4चा रेसिप्रोकल लिहायचा 4/1. आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधील दोन्ही नंबरला 4 आणि 1 दोन्ही नंबरला 4 ने डिवाइड होतं. तर 4 1 जा 4, 4 2 जा 8. तर 1 × 1 1 डिवाइडेड बाय 2 × 1 2 1/2. तुम्ही ह्या पद्धतीने सोडवा किंवा या पद्धतीने सोडवा, दोन्ही पद्धतीने आपल्याला आन्सर 1/2 सेम आन्सर मिळणार आहे. मेथड जरी आपण कोणती ठेवली, रूल आपण व्यवस्थित यूज केले, जो क्रम रूलचा घ्यायचा आहे तो जरी आपण व्यवस्थित ठेवलेला असेल तरी आन्सर आपल्याला सेम मिळणार आहे. आन्सर वेगळं मिळणार नाही. एखाद्या वेळेस आन्सर रॉंग होऊ शकतं जर आपली मेथड रॉंग झालेली असेल तर, अन्यथा आन्सर आपल्याला कोणत्याही मेथडने सॉल्व केल्यानंतर सेम आन्सर मिळणार आहे. आता आणखीन एक दुसरी मेथड बघा. या ठिकाणी 8⁻⁻1 डिवाइड बाय 2⁻⁻12. इथून पुढं पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने सोडवता येतं. बघा काय तर की 8⁻⁻1 आलेला आहे, तर निगेटिव्ह पॉवर 1/8⁻+1. हा रूल कोणता घेतला तुमच्या लक्षात आलेला असेल. आणखीन एक लक्षात ठेवा, डायरेक्टली जर समजा एखाद्या नंबरचा पॉवर -1 असेल तर त्याला 1/3 लिहायचं. म्हणजे 3चा पॉवर -1 असेल तर 1/3 लिहा. 5ची पॉवर -1 असेल तर या नंबरला लिहायचं 1/5. 6ची पॉवर -1 असेल तर या नंबरला लिहा 1/6. लक्षात आलेलं असेल. आता 7ची पॉवर -1 असेल तर 1/7 लिहा. मग 8ची पॉवर -1 आहे म्हणजे 1/8 डिवाइडेड बाय 2ची पॉवर आता -2 आहे, -m नुसार म्हणजे 1/2⁻² होणार ते +2 होणार. आणि परत इथे जे आलेलं आहे 1/8 डिवाइडेड बाय 1/4 हे एक्सप्रेशन आपल्याला मिळणार. आणि मग आपण हा प्रश्न पुढे सोडवणार. म्हणजे 1/8 डिवाइड बाय 1/4 डिवाइड आहे, मल्टिप्लाय घेऊन 4/1चं 1/4चं 4/1 होणार आणि मग हे 1/2 मिळणार. तर मेथड कोणतीही असो, क्वेश्चन जो आहे तो आपण रूल व्यवस्थित वापरल्यानंतर आन्सर आपल्याला बरोबर मिळणार आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, हाच क्वेश्चन आहे. त्याच क्वेश्चनमधील थर्ड क्वेश्चन आहे 1/2 ब्रॅकेट (⁻² -2 प्लस 1/3 (⁻² -2 प्लस 1/4 (⁻²) 1/4 ब्रॅकेट (⁻²). तर हा क्वेश्चन आपल्या सर्वांना सॉल्व करता येईल. मला वाटतं की आपल्या सर्वांना हा क्वेश्चन आता सॉल्व करता येईल. तर 2 मिनिटं तुम्ही वेळ घ्यायचा आहे आणि आपल्या नोटबुकमध्ये हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आणि आन्सर लिहायचा आहे. कोणता रूल घ्यायचा बघा. अगोदर प्लस किंवा मायनस सोडवण्याच्या अगोदर जे निगेटिव्ह पॉवर आहेत त्या निगेटिव्ह पॉवरला पॉझिटिव्ह पॉवर घ्यायची. आणि एक रूल आपल्याला घ्यायचा आहे या ठिकाणी. जो रूल आपण या अगोदर घेतलेला आहे तो रूल कोणता आहे बघा. मी या ठिकाणी रूल लिहितो आहे आणि तो रूल घेऊन आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. आता रूल काय बघा. A/B ब्रॅकेट (⁻⁻m) हा रूल आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि तो प्रत्येक नंबरला सेपरेट रूल घ्यायचा आहे आणि मग सॉल्व करायचा आहे. तर आपण या ठिकाणी आता आपल्या सर्वांचा आन्सर सोडून झालेला असेल असं गृहीत धरून हा क्वेश्चन सॉल्व करूया. बघा
ए अपॉन बी, ए अपॉन बी हा रूल काय बघा, ए अपॉन बी रेस टू पॉवर मायनस एम असं जर असेल आणि पॉवर आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायची असेल तर बी अपॉन ए ब्रॅकेट रेस टू पॉवर मायनस एमचं काय होणार आहे, प्लस एम, म्हणजे बी अपॉन ए रेस टू पॉवर प्लस एम. -2 पॉवर आहे, 1 अपॉन 2चा आपण रेसिप्रोकल घेतला, हे 2 इथं 1 या ठिकाणी, 2 अपॉन 1 ब्रॅकेट रेस टू पॉवर -2चं होणार +2 प्लस 1 अपॉन 3 ब्रॅकेट रेस टू पॉवर -2, तर हे काय होणार बघा, 3 अपॉन 1 ब्रॅकेट रेस टू पॉवर -2 होणार ते +2, परत पॉवर -2 आहे, ती पॉवर +2 होणार, 1 अपॉन 4च्या ऐवजी 4 अपॉन 1 लिहायचं. मग जे डिनॉमिनेटर आहेत ते जर 1 असतील तर डिनॉमिनेटर 1 लिहिण्याची आवश्यकता राहत नाही. मग 2 अपॉन 1 म्हणजेच 2, हा 2चा स्क्वेअर आहे, हा 3चा स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे, हा 4चा स्क्वेअर आहे. मग हे काय होणार, 2 स्क्वेअर म्हणजेच 4, 3 स्क्वेअर म्हणजेच 9, 4 स्क्वेअर म्हणजेच 16, 16 आणि 4 ह्या दोघांचे ॲडिशन 20 प्लस 9 म्हणजेच 29. म्हणजे हे सर्व एक्सप्रेशन्स सॉल्व केल्यानंतर जी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे ती व्हॅल्यू आहे 29. तर आन्सर जर आपलं कमेंटमध्ये 29 आलेलं असेल तर आन्सर हे बरोबर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करूया, क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन आहे 3 रेस टू पॉवर -1 प्लस 4 रेस टू पॉवर -1 प्लस 5 रेस टू पॉवर -1 ब्रॅकेट रेस टू पॉवर 0. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला कमेंटमध्ये लिहायचा आहे. 3 रेस टू पॉवर -1 प्लस 4 रेस टू पॉवर -1 प्लस 5 रेस टू पॉवर -1 आणि ब्रॅकेट रेस टू पॉवर 0 आहे. तर हा प्रश्न पण आपल्याला 2 पद्धतीने सोडवता येतो, की अगोदर हे जे निगेटिव्ह पॉवर आहेत ते अगोदर सॉल्व करायचे, सर्वांची ॲडिशन सोडवायची आणि ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आपल्याला एक नंबर मिळणार आहे आणि त्या नंबरचा पॉवर 0 असणार आहे. मग कोणत्याही नंबरची पॉवर जर 0 असेल तर आपल्याला आन्सर माहिती आहे 1 असणार आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला न सोडवता मिळणार आहे ते आहे 1. कारण आपण एक रूल घेतलेला होता की ए रेस टू पॉवर 0 असेल तर ही व्हॅल्यू येते 1. ए रेस टू पॉवर 0 व्हॅल्यू 1. आता ए म्हणजे काय, की ए हा जो नंबर आहे तो बेसला कोणताही एक नंबर असेल. आता या ठिकाणी बेस हा पूर्ण ब्रॅकेट आहे, मग बेसला मी एक नंबर लिहून दिलेला होता तुम्हाला जो की 10 किंवा 15 डिजिटचा होता. मग तितक्या डिजिटचा जरी नंबर असेल किंवा खूप लहान नंबर असेल खूप मोठा असेल, नंबर कोणताही असेल बेसला आणि पॉवर जर 0 झालेला असेल तर आन्सर आपल्याला 1च लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चनचं आन्सर 1 हेच असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जर क्वेश्चन आपल्याला असं दिलेलं असेल की 2 रेस टू पॉवर -1 प्लस 3 रेस टू पॉवर -1. आता जर हे सॉल्व करायचं असेल, हा एक पुढचा क्वेश्चन आपण घेऊ, क्वेश्चन नंबर 5. तर काय होईल बघा, 2 रेस टू पॉवर -1 म्हणजे 1/2, 3 रेस टू पॉवर -1 म्हणजे 1/3 आणि मग परत या दोघांची ॲडिशन म्हणजे होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 3 3 प्लस 2 × 1 2 डिवाइडेड बाय 2 × 3 म्हणजे 6. ॲडिशन केली 2 + 3 5 डिवाइडेड बाय 6 म्हणजे 2 रेस टू पॉवर -1 प्लस 3 रेस टू पॉवर -1 हे आन्सर मिळणार 5/6. आता याच क्वेश्चनला आपण असं लिहू की ब्रॅकेट रेस टू पॉवर -1 असं जर असेल तर काय होणार बघा, ब्रॅकेटची पॉवर -1 होणार, इथं पण ब्रॅकेट -1 होणार आणि इथं पण ब्रॅकेट -1 होणार आणि हा
-1 +1 होण्यासाठी 5/6 आपल्याला रेसिप्रोकल घ्यावं लागेल. 6/5 आणि पॉवर +1 मिळणार. 6/5 मिळणार जर या ठिकाणी पॉवर -1 दिलेली असेल तर. आजचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी संपणार आहे. या पुढील क्वेश्चन जे आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. आणखीन बरेचसे क्वेश्चन आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत आणि ते क्वेश्चन झाल्यानंतर या चॅप्टरचे असाइनमेंट आपल्याला मिळतील. तर ठीक आहे. थँक्यू.